तर आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या रिएक्शन स्टार्ट करूया। आजच्या लेक्चर मध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मधल्या सर्व रिएक्शन्स कव्हर करू। एक वेळा तर रिएक्शन्स कोणकोणत्या आहेत ते बघून घेऊ। सर्वात आधी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बघू। अल्किल हॅलाइड्स म्हणजे R-X। एखाद्या अल्किल ग्रुप मधल्या हायड्रोजन ॲटमला आपण हॅलोजन ॲटमनी सबस्टिट्यूट केलं आणि जो कंपाऊंड तयार झाला त्याला आपण अल्किल हॅलाइड म्हटलं। तर अल्किल हॅलाइड्सचं प्रिपरेशन आपण अल्कोहल पासून करूया, मग हायड्रोकार्बन पासून आणि मग हॅलोजन एक्सचेंज मेथड बघू। त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड्स। अराइल हॅलाइड्स म्हणजे बेन्झीन रिंगवरचा एक हायड्रोजन ॲटम जर आपण हॅलोजन ॲटमनी सबस्टिट्यूट केला तर त्याला आपण अराइल हॅलाइड्स असं म्हटलं। अराइल हॅलाइड्सचं प्रिपरेशन आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मेथडनी बघू आणि मग त्यानंतर सँडमेयर्स रिएक्शन्सनी बघू। तर त्यानंतर आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, मग डिहायड्रोहॅलोजिनेशन, त्यानंतर रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स आणि फायनली रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स। हॅलोअरिन म्हणजेच अरिल हॅलाइड्स। तर वन बाय वन स्टार्ट करूया। सर्वात आधी आपण अल्काइल हॅलाइड्सचं प्रिपरेशन बघू फ्रॉम अल्कोहोल। तर अल्कोहोलनी आपण अल्किल हॅलाइड्स तीन मेथड्स आहेत ज्यांनी आपण प्रिपेअर करू शकतो। तर त्या म्हणजे पहिले रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हॅलाइड। हायड्रोजन हॅलाइडला आपण अल्कोहोल सोबत रिएक्ट करू, अल्किल हॅलाइड प्रिपेअर करू। परत फॉस्फरस हॅलाइडला आपण अल्कोहोल सोबत रिएक्ट करू, अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करू। मग थायोनिल क्लोराइडला आपण अल्कोहोल सोबत रिएक्ट करू आणि अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करू। वन बाय वन आपण सर्व रिएक्शन्स बघूया। तर हायड्रोजन हॅलाइड्स आपल्या जवळ आहेत। एक आहे HCl, एक आहे HBr आणि एक आहे HI। हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाइड या तिन्हीच्या रिएक्शन्स आपण अल्कोहोल सोबत बघूया। तर सर्वात आधी जेव्हा अल्कोहोल हायड्रोजन क्लोराइड सोबत रिएक्ट करते इन द प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस झिंक क्लोराइड म्हणजे ZnCl2, तेव्हा आपल्याला अल्किल क्लोराइड मिळते आणि वॉटर मिळते। यानंतर जेव्हा अल्कोहोल हायड्रोजन ब्रोमाइड सोबत रिएक्ट करते, हायड्रोजन ब्रोमाइड हा सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड पासून आपण तयार करतो ड्यूरिंग द रिएक्शन। म्हणजे रिएक्शन सुरू असतानाच हे दोन रिएजंट्स कंबाईन होतात आणि हायड्रोजन ब्रोमाइड तयार करतात। तयार झालेला हायड्रोजन ब्रोमाइड अल्कोहोल सोबत रिएक्ट करते आणि अल्किल ब्रोमाइड फॉर्म करते, परत वॉटर देते। त्यानंतर जेव्हा अल्कोहोल हायड्रोजन आयोडाइड सोबत रिएक्ट करते तेव्हा अल्किल आयोडाइड फॉर्म करते आणि वॉटर रिलीज करते। तर इथे पण हायड्रोजन आयोडाइड आहे हा ड्यूरिंग द रिएक्शन प्रिपेअर झालेला असतो फ्रॉम सोडियम आयोडाइड आणि फॉस्फोरिक ऍसिड याच्यापासून। तर हे झाले अल्किल हॅलाइड्सचे प्रिपरेशन फ्रॉम हायड्रोजन हॅलाइड्स। आता आपण बघूया अल्कोहोलला फॉस्फरस हॅलाइड सोबत रिएक्ट केल्यानंतर अल्किल हॅलाइड कसा तयार होते। तर जेव्हा तीन मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल आपण PbR3 म्हणजे फॉस्फरस ब्रोमाइड सोबत रिएक्ट करतो तेव्हा आपल्याला तीन मॉलिक्यूल्स भेटतात अल्किल ब्रोमाइडचे। त्यानंतर जेव्हा तीन मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल आपण फॉस्फरस आयोडाइड सोबत रिएक्ट करतो तेव्हा आपल्याला तीन मॉलिक्यूल्स भेटतात अल्किल आयोडाइडचे। म्हणजे ही वरची झाली मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड आणि खालची झाली अल्किल आयोडाइड तयार करायसाठी मेथड। जे फॉस्फरस हॅलाइड्स आहेत म्हणजे PX3 च्या फॉर्म मध्ये हे झालं फॉस्फरस ब्रोमाइड आणि फॉस्फरस आयोडाइड। हे दोन गोष्टी म्हणजे फॉस्फरस हॅलाइड्स ह्या रेड फॉस्फरस पासून तयार होतात। आपल्याला रिएक्शनच्या ड्यूरिंग द रिएक्शन चालू असताना आपण रेड फॉस्फरस घेतो आणि ब्रोमीन घेतो फॉस्फरस ट्रायब्रोमाइड फॉर्म करायसाठी। आपण रेड फॉस्फरस घेतो आणि आयोडीन घेतो फॉस्फरस ट्रायआयोडाइड फॉर्म करायसाठी। यानंतरची रिएक्शन आहे अल्कोहोलची फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत। या रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किल क्लोराइड मिळते, हायड्रोजन क्लोराइड मिळते आणि फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड मिळते। यानंतर आपण बघूया रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराइड। तर थायोनिल क्लोराइड सोबतच्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड सोबत रिएक्ट करते, आपल्याला अल्किल क्लोराइड मिळते, सल्फर डायऑक्साइड गॅस आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस फॉर्म मध्ये मिळते। गॅस फॉर्म मध्ये मिळाल्यामुळे हे वेपराइज होऊन जातात म्हणजे आपल्या रिएक्शन बीकर मधून सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस निघून जाते आणि बीकर मध्ये आपल्याला प्युअर अल्किल क्लोराइड मिळते। याचमुळे आपण ही जी रिएक्शन आहे ही मोस्टली अल्किल क्लोराइडच्या फॉर्मेशनसाठी यूज करतो कारण आपल्याला अल्किल क्लोराइड प्युअर फॉर्म मध्ये मिळते। यानंतर आपण बघूया अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन फ्रॉम हायड्रोकार्बन्स। हायड्रोकार्बन्सचा यूज करून आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करू।
तर यासाठी दोन मेथड्स आहेत, एक तर मार्कोनिकॉफ रूल आणि एक अँटी मार्कोनिकॉफ रूल. दोन्ही रूल्स एकमेकांच्या अपोजिट आहे. आपण आधी मार्कोनिकॉफ बघूया, त्यानंतर अँटी मार्कोनिकॉफ. तर मार्कोनिकॉफ रूल मध्ये जेव्हा एक अनसिमेट्रिकल रिएजंट एका अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण ऍड करतो, तेव्हा त्या रिएजंटचा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो त्या कार्बन जवळ जाते ज्यामध्ये मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असतील. आपण एक अल्किन कन्सिडर करूया, सी डबल बॉन्ड सी, काहीतरी H2H, इकडे काहीतरी कार्बन्स असतील. हा एक कार्बन आहे सी डबल बॉन्ड सी मधला आणि एक हा कार्बन आहे. या कार्बन जवळ मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहे, या कार्बन जवळ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत. आपण एक अनसिमेट्रिकल रिएजंट घेतला, काहीतरी AX म्हणूया. हा झाला त्याचा पॉझिटिव्ह पार्ट, हा झाला त्याचा निगेटिव्ह पार्ट. तर हा रूल म्हणत आहे की या अनसिमेट्रिकल रिएजंट मधला जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो त्या कार्बनला जाऊन अटॅच होईल ज्याच्या जवळ जास्त नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असतील. म्हणजे रिएक्शन होताना हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला की पॉझिटिव्ह ॲटम हा मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असलेला कार्बन जवळ जाईल आणि निगेटिव्ह ॲटम हा लेस नंबर असलेला हायड्रोजन ॲटम असलेला कार्बन जवळ जाईल. ते रिएक्शन आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. हा झाला प्रोपाइन CH3CH डबल बॉन्ड CH2. याला मी हायड्रोजन ब्रोमाइड सोबत रिएक्ट करतो. चल, हायड्रोजनवर प्लस चार्ज राहणार आहे, ब्रोमीनवर मायनस चार्ज राहणार आहे. या C डबल बॉन्ड C मध्ये मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असणारा कार्बन हा आहे. तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल माझा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा तो या कार्बन जवळ जायला पाहिजे आणि निगेटिव्ह पार्ट हा या कार्बन जवळ यायला पाहिजे. तर याला आपण एक वेळा प्रोडक्ट कसं तयार होईल ते लिहूया. हा झाला CH3 डॅश CH, इथे ब्रोमीन अटॅच होईल, हा सिंगल बॉन्ड होईल कारण डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे CH3. हा झाला माझा फायनल प्रोडक्ट जो मला मार्कोनिकॉफ रूलनी मिळाला. तर इथे पण माझं एक अल्काइल हॅलाइड तयार झालं फ्रॉम अल्किन, म्हणजे अल्किन एक हायड्रोकार्बन आहे. यानंतर आपण बघूया अँटी मार्कोनिकॉफ रूल. तर अँटी मार्कोनिकॉफ रूल मध्ये परत आपल्याकडे एक अनसिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण हायड्रोजन ब्रोमाइड ऍड करू इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. तर ती रिएक्शन कशी होईल ते बघूया. हा परत मी प्रोपिन घेतला, हायड्रोजन ब्रोमाइड घेतला, इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड मला रिएक्ट करायचे आहे. तर हा रूल जो आहे हा मार्कोनिकॉफ रूलच्या एकदम अपोजिट. म्हणजे या रूल मध्ये मार्कोनिकॉफ रूल मध्ये आपण म्हटलं की जो पॉझिटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा तो मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम ज्या कार्बन जवळ असेल त्याच्या जवळ जाईल. पण या रूल मध्ये निगेटिव्ह पार्ट जो आहे रिएजंटचा तो मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असलेला कार्बन जवळ जाईल. म्हणजे निगेटिव्ह पार्ट कोणता आहे Br मायनस. तर हा Br या कार्बन जवळ येईल कारण याच्या जवळ जास्त नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत. तर प्रोडक्ट कसं होईल ते एक वेळा बघूया. हा झाला CH3 डॅश CH, याला हायड्रोजन ॲटम अटॅच होईल आणि या कार्बनला ब्रोमीन ॲटम अटॅच होईल. तर हा झाला आपला फायनल प्रोडक्ट बाय अँटी मार्कोनिकॉफ रूल. यानंतर आपण हॅलोजन एक्सचेंज मेथड बघूया. हॅलोजन एक्सचेंज मेथड्स आपल्याकडे दोन आहे, एक आहे फ्लिंकलिस्टन रिएक्शन आणि एक आहे स्वार्ट्ज रिएक्शन. दोन्ही रिएक्शननी आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करू शकतो. ते म्हणजे कोणते ते बघूया. फ्लिंकलिस्टन रिएक्शन. फ्लिंकलिस्टन रिएक्शन मध्ये आपण अल्किल क्लोराइड घेऊ शकतो किंवा अल्किल ब्रोमाइड सुद्धा घेऊ शकतो, R-Br. अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडला आपण सोडियम आयोडाइड सोबत ट्रीट करू इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. तर आपल्याला अल्काइल आयोडाइड मिळेल प्लस सोडियम क्लोराइड किंवा सोडियम ब्रोमाइड मिळेल. ही रिएक्शन झाली फॉर द प्रेझेन्स ऑफ अल्किल आयोडाइड असं आपण म्हणू शकतो इन द केस ऑफ फ्लिंकलिस्टन रिएक्शन. मग आता आपण बघूया स्वार्ट्ज रिएक्शन. स्वार्ट्ज रिएक्शनचा आपण यूज करतो अल्किल फ्लोराइड्स बनवायसाठी. तर अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड या दोन्ही सबस्टन्सेसला मी मेटल फ्लोराइड, हा इथे मी सिल्वर फ्लोराइड घेतला आहे, आपण दुसऱ्या एखाद्या मेटलचा फ्लोराइड घेऊ शकतो. या दोघांचं रिएक्शन करून मी तयार करणार आहे अल्किल फ्लोराइड प्लस सिल्वर क्लोराइड किंवा सिल्वर ब्रोमाइड. जर मी अल्किल क्लोराइड घेतला असेल तर इथे मला हा सिल्वर क्लोराइड मिळेल. जर मी अल्किल ब्रोमाइड घेतला असेल तर मला सिल्वर ब्रोमाइड मिळेल आणि हे प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये इथे तयार होतो. तर ह्या दोन रिएक्शन झाला परत अल्काइल हॅलाइड्स तयार करायसाठी आणि यांना आपण हॅलोजन एक्सचेंज म्हटलं.
का हॅलोजन एक्सचेंज म्हटलं? कारण पहिले पण आपण एक हॅलोजन असलेला कंपाऊंड घेतला, त्याला एका दुसऱ्या हॅलोजन ॲटम सोबत रिप्लेस केला आणि एक नवीन अल्काइल हॅलाइड तयार केला. तर हा झाला हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. यानंतर आपण अराइल हॅलाइड्सची प्रिपरेशन बघू फ्रॉम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाइल आपण सबस्टिट्यूट करून म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करून आपण अराइल हॅलाइड्स तयार करूया. तर सर्वात पहिले ही रिॲक्शन आहे टोल्यूनची. जेव्हा आपण टोल्यूनला ब्रोमीन सोबत ट्रीट करतो तेव्हा आपल्याला ब्रोमीनचे ॲटम्स टोल्यूनवर ऍड झालेले दिसतात, म्हणजे हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करून ब्रोमीन ॲटम्स इथे ऍड होतात. ती रिॲक्शन कशी आहे एक वेळा बघूया. तर हा घेतला मी टोलिन प्लस ब्रोमीनला ऍड केलं इन द प्रेझेन्स ऑफ आयरन इन डार्क, म्हणजे आयरन आहे डार्क ॲटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे लाईट नाही आहे. हा जो रिॲक्शन मिक्सचर आहे किंवा बीकर आहे याला आपण डार्क मध्ये ठेवलेला आहे. तर मला मिळाले ऑर्थो आणि पॅरा ब्रोमोटोलिन. म्हणजे टोलिनचं पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. एक ब्रोमीन ॲटम माझा ऑर्थो पोझिशनवर लागेल आणि एक ब्रोमीन ॲटम पॅरा पोझिशनवर लागेल. तर हे दोन प्रोडक्ट्स मला मिळाले या रिॲक्शननी. तर हे अराइल हॅलाइड्स तयार झाले, म्हणजे बेन्झीन ग्रुपवर एक हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत. तर ही रिॲक्शन झाली फॉर द फॉर्मेशन ऑफ अराइल हॅलाइड बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. यानंतर आणखी एक रिॲक्शन आहे, ती आहे आयोडोटोलिन फॉर्म करायसाठी. तर ती कशी आहे ते बघूया. परत आपण टोल्यून घेतला आणि टोल्यूनला आपण आयोडीन सोबत ट्रीट करू किंवा रिॲक्ट करू. तर यामध्ये जो कॅटलिस्ट होणार आहे ते होणार आहे HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड HiO3. हे रिॲक्शन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला मिळेल सेम प्रोडक्ट, मागच्या वेळेस सारखाच, पण ब्रोमीनच्या जागी यावेळेस आयोडीन ॲटम राहतील, म्हणजे ऑर्थो आणि पॅरा आयोडोटोलिन आपल्याला मिळेल. यानंतर आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड्स फ्रॉम सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर्स रिॲक्शन मध्ये सर्वात आधी तर आपण डायझोनियम सॉल्ट प्रिपेअर करू. डायझोनियम सॉल्ट मधला जो नायट्रोजन ग्रुप आहे किंवा नायट्रोजन ॲटम आहे तो प्रत्येक वेळेस रिप्लेस होईल आपल्या रिएजंट मधल्या एखाद्या कंपोनंट सोबत आणि आपल्याला अराइल हॅलाइड देईल. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये आपण म्हणू शकतो की सँडमेयर रिॲक्शन्स करायसाठी आपल्याला आधी डायझोनियम सॉल्ट तयार करावं लागेल. तर ती डायझोनियम सॉल्ट आपण आधी तयार करून घेऊया. सर्वात आधी मी इथे घेतला ॲनिलीन NH2. याला मी ट्रीट केला सोडियम नायट्राइड सोबत इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन क्लोराइड. मला मिळाला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड N2+ आणि Cl-. हा झाला माझा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, ज्याला मी डायझोनियम सॉल्ट म्हटलं. तर अराइल हॅलाइड्स आर मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ऑफ डायझोनियम सॉल्ट. या नायट्रोजन ग्रुप जो आहे याला आपण रिप्लेस करूया डायझोनियम सॉल्ट मधल्या आणि अराइल हॅलाइड्सला प्रिपेअर करूया. तर रिॲक्टिंग डायझोनियम सॉल्ट विथ CuX आणि Ki. आपण डायझोनियम सॉल्ट प्रिपेअर केला, त्याला आपण एक वेळा कॉपर हॅलाइड सोबत रिॲक्ट करू आणि एक वेळा पोटॅशियम आयोडाइड सोबत रिॲक्ट करू आणि आपल्याला अराइल हॅलाइड्स तयार करून मिळेल. तर हा पहिले मी डायझोनियम सॉल्ट घेते N2+ Cl-. याला एक वेळा रिॲक्ट करून घ्यायचा आहे कॉपर हॅलाइड सोबत. इथे जो X आहे हा क्लोरीन किंवा ब्रोमीन असू शकते. ॲट 60 to 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असायला पाहिजे. तर या रिॲक्शननी आपल्याला मिळणार आहे अराइल हॅलाइड. हा जो कंप्लीट ग्रुप आहे या ग्रुप मधला जो N2 आहे हा गॅसेस फॉर्म मधून गॅसेस बनून निघून जाईल आणि Cl- ॲटम हा X ॲटम सोबत रिप्लेस होईल, म्हणजे कॉपर क्लोराइड तयार होईल आणि हॅलोजन ॲटम जो आहे तो इथे येऊन बसून जाईल. म्हणजे हा झाला माझा अल्किल हॅलाइड तयार. जर इथे मी X च्या जागी क्लोरीन घेईल तर हा झाला बेन्झीन क्लोराइड आणि जर मी ब्रोमीन घेईन तर हा झाला ब्रोमोबेन्झीन आणि नायट्रोजन गॅस रिलीज झाला. परत जर मी डायझोनियम सॉल्टला पोटॅशियम आयोडाइड सोबत ट्रीट केलं तर
परत नायट्रोजन गॅस तर रिलीज होईल आणि क्लोरीन ॲटम हा आयोडीन ॲटम सोबत सबस्टिट्यूट होईल, म्हणजे मला आयोडोबेन्झीन इथे मिळेल. इथे आयोडीन लागेल आणि नायट्रोजन गॅस रिलीज होईल. तर हे रिॲक्शन झाली सँडमेयर्स रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड्स. तर यानंतर आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघूया. आतापर्यंत आपण अल्किल हॅलाइड्स प्रिपेअर केले. यानंतर आपण अल्किल हॅलाइड्सला रिएजंट सोबत रिॲक्ट करू आणि काही प्रोडक्ट्स तयार करू. हे ज्या रिॲक्शन्स आता आपण बघणार आहे या पर्टिक्युलरली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स राहील. तर सर्वात पहिली रिॲक्शन आपण अल्किल हॅलाइडला रिॲक्ट करू सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. तर आपल्याला मिळेल अल्कोहोल प्लस सोडियम हॅलाइड किंवा पोटॅशियम हॅलाइड. ही रिॲक्शन कशी होते ती एक वेळा बघूया. फॉर एक्झाम्पल मी घेते मिथाइल क्लोराइड CH3Cl प्लस रिॲक्ट करते सोडियम हायड्रॉक्साईड सोबत इन द ॲक्वस फॉर्म. तर मला मिळेल मिथाइल अल्कोहोल CH3OH प्लस सोडियम क्लोराइड. आपल्याला माहिती आहे अल्किल हॅलाइडमध्ये हॅलाइड आयनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज असते, अल्किल ग्रुपवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असते. तसंच सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये हायड्रॉक्साइल ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज असते आणि सोडियम आणि पोटॅशियम ॲटम्सवर पॉझिटिव्ह चार्ज असते. तर आपण म्हणू शकतो की सोडियम ॲटम हा हॅलाइड आयन किंवा क्लोराइड आयन सोबत बॉन्ड तयार करेल आणि अल्किल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप सोबत बॉन्ड तयार करेल आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळेल अल्कोहोल. या केसमध्ये मला मिथाइल अल्कोहोल मिळाला आणि सोडियम क्लोराइड मिळाला. यानंतरची रिॲक्शन ती म्हणजे अल्किल हॅलाइडला मी ट्रीट केलं सोडियम अल्कॉक्साईड सोबत. तर अल्किल हॅलाइडला जेव्हा सोडियम अल्कॉक्साईड सोबत ट्रीट केलं तर इथरचं फॉर्मेशन झालं. ही रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ इथरसाठी पण आपण यूज करतो. तर याला पण आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. परत मी मिथाइल क्लोराइड घेते प्लस सोडियम इथॉक्साईड घेते. म्हणजे सोडियम आणि ऑक्सिजन ॲटमचा जो ग्रुप आहे तो मी इथाइल ग्रुपला अटॅच केला, याला मी म्हटलं सोडियम इथॉक्साईड. सोडियम इथॉक्साईडचं रिॲक्शन मी मिथाइल क्लोराइड सोबत करत आहे. तर यामध्ये या ग्रुपवर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्साईड सोबत जो अल्किल ग्रुप लागला आहे त्यावर आहे कंप्लीट निगेटिव्ह चार्ज. परत इथे पण क्लोरीन ॲटम पार्शियल निगेटिव्ह, अल्काइल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह. तर सोडियम क्लोराइड बॉन्ड तयार करून बाहेर निघेल आणि हा मिथाइल ग्रुप ऑक्सिजन ॲटम सोबत बॉन्ड तयार करेल आणि इथे इथरचं फॉर्मेशन होईल. म्हणजे CH3-O-CH2CH3 हा झाला मिथाइल इथाइल इथर प्लस सोडियम क्लोराइड. तर ही झाली आपली सेकंड न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. ही रिॲक्शन आपण फॉर्मेशन ऑफ इथरसाठी पण यूज करतो. यानंतर थर्ड रिॲक्शन आहे अल्किल हॅलाइडची सिल्वर कार्बॉक्सिलेट सोबत. या रिॲक्शनमध्ये आपण इस्टरचं फॉर्मेशन करतो किंवा असं म्हणू शकतो की ही रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ इस्टरसाठी पण आपण यूज करतो. तर मी एक एक्झाम्पल घेते मिथाइल क्लोराइडचा प्लस सिल्वर कार्बॉक्सिलेट. तर याचं स्ट्रक्चर असं असते सिल्वर ऑक्सिजन ग्रुप डॅश C डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O ला एखादा अल्किल ग्रुप जॉईन झालेला असतो. तो अल्किल ग्रुप हा CH3 पण असू शकते किंवा दुसरा कोणता अल्काइल ग्रुप पण असू शकते. मी इथे CH3 घेते. तर ऑक्सिजनवर आहे निगेटिव्ह चार्ज, सिल्वरवर पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन ॲटम परत पार्शियल निगेटिव्ह, हे झालं पार्शियल पॉझिटिव्ह. तर सिल्वर ॲटम क्लोरीन सोबत बॉन्ड तयार करून सिल्वर क्लोराइड फॉर्म करेल, त्याचं प्रेसिपिटेट आपल्याला पाहायला मिळेल आणि रिमेनिंग पोर्शन जो आहे सिल्वर कार्बॉक्सिलेट मधला तो आपला अल्किल ग्रुप सोबत बॉन्ड तयार करेल आणि इस्टरचं फॉर्मेशन होईल. म्हणजे फायनली जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला मिळालं CH3-O-C डबल बॉन्ड O-CH3 प्लस सिल्वर क्लोराइडचे इथे प्रेसिपिटेट तयार झाला. हे झालं फॉर्मेशन ऑफ इस्टरसाठी एक मेथड आणि ही सुद्धा एक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. यानंतर फोर्थ रिॲक्शन आहे अल्काइल हॅलाइडची अमोनिया सोबत. अमोनिया म्हणजे NH3. आपण अल्कोहोलिक अमोनिया घेतलं म्हणजे अमोनिया गॅस इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल घेतलेली आहे आणि एक्सेस मध्ये घेतली आहे. तर या रिॲक्शन मध्ये आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करून मिळेल. या रिॲक्शनला आपण फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन पण म्हणू शकतो. तर परत मी इथे एक अल्काइल हॅलाइड घेते, यावेळेस मी इथाइल क्लोराइड घेत आहे प्लस अमोनिया गॅस आहे एक्सेस मध्ये, अल्कोहोलिक अमोनिया इन एक्सेस. याला जेव्हा मी हीट दिली आणि प्रेशराइज केलं
तेव्हा मला मिळाला CH3CH2 डॅश NH2 प्लस एक हायड्रोजन ॲटम ह्या अमोनियामधला क्लोरीन सोबत बॉन्ड तयार करेल आणि हायड्रोजन हॅलाइड फॉर्म करेल. तर हा झाला माझा प्रायमरी अमाइन इथे तयार. या मेथडला मी अमाइन्सच्या फॉर्मेशनसाठी पण यूज करू शकतो. यानंतर रिॲक्शन आहे अल्काइल हॅलाइडची पोटॅशियम सायनाइड सोबत, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड सोबत. या रिॲक्शननी आपल्याला अल्किल सायनाइड फॉर्म करून मिळते. एक एक्झाम्पलनी समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल मी मिथाइल क्लोराइड घेतलाय प्लस पोटॅशियम सायनाइड म्हणजे KCN अल्कोहोलिक म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. या रिॲक्शन मिक्सचरला मी हीट केलं तेव्हा मला मिथाइल सायनाइड तयार करून मिळेल. CH3CN प्लस KX म्हणजे पोटॅशियम क्लोराइड बाहेर पडेल. आपल्याला माहित आहे CN ग्रुप सायनाइड ग्रुपवर नेगेटिव्ह चार्ज असते, पोटॅशियम ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज असते. परत क्लोरीन पार्शियल नेगेटिव्ह चार्ज, मिथाइल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर हे दोन ॲटम्स बॉन्ड फॉर्म करून सेपरेट आउट होतील म्हणजे पोटॅशियम हॅलाइड तयार होईल आणि अल्काइल ग्रुप हा CN म्हणजे सायनाइड ग्रुप सोबत बॉन्ड तयार करेल आणि अल्काइल सायनाइड तयार होईल. तर ही झाली रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड विथ पोटॅशियम सायनाइड. आता आपण बघूया रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड विथ सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइडची रिॲक्शन पोटॅशियम सायनाइडच्या रिॲक्शनपेक्षा थोडी वेगळी असते. पोटॅशियम सायनाइड सोबत रिॲक्ट करून आपल्याला अल्काइल सायनाइड मिळालं, पण जेव्हा आपण सिल्वर सायनाइड सोबत अल्काइल हॅलाइडला रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला अल्काइल आयसोसायनाइड मिळेल. आयसोसायनाइड म्हणजे NC. जो आपला अल्किल ग्रुपचा बॉन्ड असते तो नायट्रोजन सोबत तयार झाला तर आपण त्याला आयसोसायनाइड म्हणतो. जर अल्किल ग्रुपचा बॉन्ड कार्बन सोबत तयार झाला तर त्याला आपण सायनाइड म्हणतो. तर ही एक वेळा रिॲक्शन एका एक्झाम्पलनी बघूया. परत मी इथे मिथाइल क्लोराइड घेत आहे प्लस सिल्वर सायनाइड अल्कोहोलिक इन द प्रेझेन्स ऑफ हीट. या रिॲक्शन मिक्सचरला मी हीट दिली आणि इथे मला मिथाइल आयसोसायनाइड मिळालं प्लस सिल्वर क्लोराइडचा प्रेसिपिटेट तयार झाला. तर या दोन रिॲक्शन्स मध्ये कन्फ्युजन होऊ शकते, हे लक्षात ठेवावं लागेल की पोटॅशियम सायनाइडच्या केसमध्ये अल्किल सायनाइड तयार होणार आहे आणि सिल्वर सायनाइडच्या केसमध्ये अल्किल आयसोसायनाइड तयार होणार आहे. तसंच आता आपण अल्किल हॅलाइडला पोटॅशियम नायट्राइड सोबत ट्रीट करूया. तर अल्किल हॅलाइड जेव्हा पोटॅशियम नायट्राइड सोबत रिॲक्ट करेल तेव्हा अल्किल नायट्राइड फॉर्म होईल. फॉर एक्झाम्पल मी इथाइल क्लोराइड घेतलं CH3CH2Cl प्लस त्याला ट्रीट केला पोटॅशियम नायट्राइड सोबत. मला मिळाला अल्किल नायट्राइड म्हणजे इथाइल नायट्राइड इथे तयार होईल. CH3CH2NO2 प्लस पोटॅशियम क्लोराइड. तर अल्किल नायट्राइडच्या फॉर्मेशनमध्ये जर आपण पर्टिक्युलर स्ट्रक्चर बघितलं, अल्किल नायट्राइड जो फॉर्म झाला इथे म्हणजे इथाइल नायट्राइडचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर CH3CH2 डॅश या कार्बनला ऑक्सिजन ॲटम लागलेला असतो, मग नायट्रोजन ॲटम बॉन्डेड असतो आणि या नायट्रोजन ॲटमला एक ऑक्सिजन ॲटम डबल बॉन्डनी कनेक्ट झालेला असतो. तर हे झालं इथाइल नायट्राइडचं स्ट्रक्चर. यानंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूया अल्किल हॅलाइडची सिल्वर नायट्राइड सोबत. आधीच्या स्लाइडवर आपण बघितलं पोटॅशियम सायनाइड सोबत आणि सिल्वर सायनाइड सोबत जेव्हा अल्किल हॅलाइडने रिॲक्शन केली तेव्हा एक मायन्यूट चेंज झाला. पोटॅशियम सायनाइडच्या केसमध्ये आपल्याला अल्किल सायनाइड तयार करून मिळाला, सिल्वर सायनाइडच्या केसमध्ये अल्किल आयसोसायनाइड तयार करून मिळाला. तसंच यावेळेस जेव्हा आपण पोटॅशियम नायट्राइड घेतला तेव्हा अल्किल नायट्राइड तयार करून मिळालं, पण आता जेव्हा आपण सिल्वर नायट्राइड घेत आहे तर आपल्याला नायट्रो अल्केन तयार करून मिळणार आहे. दोघांचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो सेम राहील, पण जे स्ट्रक्चर आहे इथे मी म्हटलं की कार्बन ॲटम ऑक्सिजन सोबत बॉन्ड झाला आहे. या नायट्रो अल्केनच्या स्ट्रक्चरमध्ये जो कार्बन ॲटम राहील तो नायट्रोजन सोबत बॉन्ड तयार करणार आहे. एक वेळा आपण एक्झाम्पलनी समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल मी घेत आहे मिथाइल क्लोराइड प्लस हा आहे सिल्वर नायट्राइड AgO N डबल बॉन्ड O. यानी रिॲक्शन केली सिल्वर क्लोराइड सोबत तर मला मिळेल CH3. यानी रिॲक्शन केली मिथाइल क्लोराइड सोबत तर मला मिळेल CH3N O मायनस डबल बॉन्ड O प्लस सिल्वर क्लोराइडचं प्रेसिपिटेट तयार होईल.
तर हे इथे तयार झालं नायट्रोमिथेन. याचं स्ट्रक्चर आणि वरच्याचं स्ट्रक्चर आपण बघू शकतो. या स्ट्रक्चरमध्ये सिल्वरचा कार्बनचा बॉन्ड ऑक्सिजन सोबत तयार झाला आहे. खालच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनचा बॉन्ड नायट्रोजन सोबत तयार झाला आहे. तर हा डिफरन्स आहे जेव्हा आपण पोटॅशियम नायट्राइड सोबत ट्रीट करतो आणि सिल्वर नायट्राइड सोबत ट्रीट करतो तेव्हा. मग यानंतर आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन बघूया. डिहायड्रोहॅलोजिनेशन एक अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन आहे. असे अल्काइल हॅलाइड्स ज्यांच्याजवळ 1 बीटा हायड्रोजन प्रेझेंट आहेत ते अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत ट्रीट केल्यानंतर एलिमिनेशन रिॲक्शन शो करते. आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. जर माझ्याजवळ CHX हा एक अल्काइल हॅलाइड प्रेझेंट आहे. या अल्काइल हॅलाइडच्या ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याला मी अल्फा कार्बन म्हणते. तर या कार्बनला मी अल्फा कार्बन म्हटलं. त्याचा जस्ट बाजूचा कार्बन ज्याचा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे किंवा हायड्रोजन ॲटम अटॅच आहे त्याला मी बीटा कार्बन म्हणते. तर असे अल्किल हॅलाइड्स ज्यांच्याजवळ ॲटलिस्ट 1 बीटा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असते ते एलिमिनेशन रिॲक्शन शो करतात. तर ते कसं? जेव्हा मी या अल्किल हॅलाइडला पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोलिक सोल्युशन सोबत ट्रीट केलं तेव्हा एक हायड्रोजन बीटा हायड्रोजन ॲटम आणि हॅलोजन ॲटम एलिमिनेट होतील किंवा यामधून रिमूव्ह होतील आणि हे या ठिकाणी एक डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल म्हणजे फॉर्मेशन ऑफ अल्कीन होईल. तर हे कसं? CH डबल बॉन्ड CH डॅश प्लस HX. ही जी रिॲक्शन इथे झाली आहे यामध्ये एक हायड्रोजन आणि हॅलोजन ॲटम रिमूव्ह झाला म्हणून या रिॲक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन असं म्हटलं किंवा एलिमिनेट झाल्यामुळे याला एलिमिनेशन रिॲक्शन म्हटलं. तर हे आपण एका एक्झाम्पलनी पण बघूया. फॉर एक्झाम्पल मी इथे घेत आहे CH3 याला मी ट्रीट करत आहे अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. तेव्हा हा जो ब्रोमीन ॲटम आहे हा ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हटलं. याचा बाजूचा कार्बन हा किंवा हा दोन्ही कार्बन सेम आहेत. तर यातला ज्या कार्बनला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे त्याला आपण बीटा कार्बन म्हणत असतो. तर मी या दोनपैकी कोणत्याही कार्बनला बीटा कार्बन म्हणते. आता हा हॅलोजन ॲटम आणि बीटा कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम एलिमिनेट होईल, बॉन्ड फॉर्म करून एलिमिनेट होईल आणि जो एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथे रिमेन राहील ते एक डबल बॉन्ड फॉर्म करतील. तर ते बघूया कसं. CH3 डॅश CH2 इथे झाला डबल बॉन्ड फॉर्म प्लस HBr रिमूव्ह झाला. तर ही झाली डिहायड्रोहॅलोजिनेशनची रिॲक्शन किंवा एलिमिनेशन रिॲक्शन. यानंतर एक वेळा आपण स्टेटमेंट रीड करून घेऊया. व्हेन अल्किल हॅलाइड हॅव्हिंग ॲट लीस्ट 1 बीटा हायड्रोजन इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड it undergoes elimination of hydrogen atom from beta carbon and halogen atom from alpha carbon resulting in the formation of an alkene. आपण या रिॲक्शन मध्ये बघू शकतो एक हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन एलिमिनेट झाले आणि फायनली एका अल्कीनचं इथे फॉर्मेशन झालं. यानंतरचा हा पॉइंट एक्सप्लेन करायच्या आधी मी 2 एक्झाम्पल्स घेते आणि त्यावरून काहीतरी लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. CH3 CH Br CH3 आणि एक एक्झाम्पल घेते 2 ब्रोमोब्युटेनचं CH3 CHBr डॅश CH2 CH3. आता या एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे 2 कार्बन असे आहेत ज्यांच्याकडे बीटा हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत. तर मी असं म्हणू शकतो की ब्रोमीन ॲटम इकडला हायड्रोजन ॲटम पण रिमूव्ह करू शकते. तर मला मिळेल CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH3 किंवा ब्रोमीन ॲटम इकडला हायड्रोजन ॲटम पण रिमूव्ह करू शकते आणि यावेळेस मला प्रोडक्ट मिळेल CH3 CH डबल बॉन्ड CH2. हे दोन्ही प्रोडक्ट्स जर आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला माहित पडेल की हे दोन्ही सेमच आहे म्हणजे दोन्ही कंपाऊंड सेम इथे फॉर्म झाले आहे. इथे पण प्रोटीन फॉर्म झाला आहे आणि इकडे पण प्रोटीनच फॉर्म झाला आहे. तर आपण म्हणू शकतो की हे जे 2 हायड्रोजन ॲटम्स इथे प्रेझेंट होते हे इक्विव्हॅलंट होते म्हणजे जेव्हा डिहायड्रोहॅलोजिनेशन झालं तेव्हा दोन्ही फॉर्म होणारे प्रोडक्ट सेम होते. पण या केसमध्ये आपण बघूया जेव्हा ब्रोमीन ॲटम इकडला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करेल तर
प्रोडक्ट तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2 CH3 आणि जर ब्रोमीन ॲटमनी इकडला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर प्रोडक्ट तयार होईल CH3 CH डबल बॉन्ड CH डॅश CH3. या प्रोडक्टचं नाव आपण ब्युटीन म्हणतो, पण या प्रोडक्टचं नाव आपण ब्यूट 2 इन म्हणू. दोन्ही प्रोडक्ट वेगवेगळे तयार झाले आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जेव्हा आपल्याजवळ 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन ॲटम्स होते तेव्हा आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स पाहायला मिळाले. तर हे झालं एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत तेव्हा एकच नाही तर एकपेक्षा जास्त प्रोडक्ट्स तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल 2 ब्रोमोब्युटेनचं एक्झाम्पलच आपण आता घेतलं होतं, ते मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. यानंतर आपण बघूया रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स, की अल्किल हॅलाइड्स ॲक्टिव्ह मेटल्स सोबत कशी रिॲक्शन शो करते. सर्वात आधी रिॲक्शन विथ मॅग्नेशियम आणि वुड्स रिॲक्शन. तर जेव्हा अल्किल हॅलाइड्स मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट करतात इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, या रिॲक्शनला व्हायसाठी ड्राय इथरचं प्रेझेन्स लागते, तेव्हा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार होते. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडलाच आपण ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतो. ग्रिग्नार्ड रिएजंट एक खूप रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, हे लक्षात ठेवायचं. यानंतर वुड्स रिॲक्शन काय असते ते बघूया. वुड्स रिॲक्शनमध्ये आपण अल्किल हॅलाइड्सचे 2 मॉलिक्यूल घेतो आणि सोडियम सोबत ट्रीट करतो इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे रिॲक्शन सुद्धा ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते. तर इथे आपण 2 मॉलिक्यूल घेतले आहे अल्किल हॅलाइडचे. तर रिॲक्शन एक वेळा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते. हा झाला एक पहिला मॉलिक्यूल आणि हा झाला दुसरा मॉलिक्यूल. माझ्याजवळ 2 सोडियमचे ॲटम्स आहेत. तर हा सोडियम हॅलाइड इथून निघून जाईल, परत हा सोडियम ॲटम हॅलोजन ॲटम घेऊन सोडियम हॅलाइड फॉर्म करून निघून जाईल. मग हे जे 2 अल्काइल ग्रुप्स इथे राहिले आहेत हे जॉईन होतील आणि एक हायड्रोकार्बन म्हणजे अ लॉंगर हायड्रोकार्बन किंवा हायड्रोकार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द अल्किल हॅलाइड असा एक हायड्रोकार्बन तयार होईल. तर मला इथे मिळालं R' प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम हॅलाइड. हे आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. जर माझ्याकडे 2 मॉलिक्युल्स आहेत मिथाइल ब्रोमाइडचे, त्याला मी सोडियम सोबत ट्रीट केलं इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तेव्हा इथे वुड्स रिॲक्शन होणार आहे आणि मला प्रोडक्ट मिळेल मिथेन CH3 CH3. म्हणजे 2 जे मिथाइल ग्रुप्स आहेत ते जॉईन होतील, मिथेलचं फॉर्मेशन होईल आणि इथे मला 2 मॉलिक्युल्स मिळेल सोडियम ब्रोमाइडचे. तर ही झाली वुड्स रिॲक्शन. यानंतर आपण बघूया रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. म्हणजे हॅलोअरिन्स काय रिॲक्ट करते. आतापर्यंत आपण बघितले रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स, आता आपण बघूया रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स म्हणजे अराइल हॅलाइड्स. तर सगळ्यात पहिली रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन विथ मेटल्स. मेटल्स सोबत कसे रिॲक्ट करतात. तर मेटल्स सोबत 2 रिॲक्शन्स आहेत, एक आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन आणि एक आहे फिटिंग रिॲक्शन. मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स हॅलोअरिन्स खूप कमी शो करते किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनकडे जे हॅलोअरिन्सची रिॲक्टिव्हिटी आहे ती खूप लो आहे आणि त्या लो रिॲक्टिव्हिटीच्या मागचं कारण आहे एक तर रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरा sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. आपण एक वेळा हॅलोअरिन्सचं स्ट्रक्चर बघूया. हा झाला अल्टरनेट डबल बॉन्ड जो बेन्झीन रिंगमध्ये प्रेझेंट असते आणि एक हायड्रोजन ॲटम जो हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट करते. तर हॅलोजन ॲटमवर एक नेगेटिव्ह चार्ज किंवा मोर नेगेटिव्ह असल्यामुळे पार्शियल नेगेटिव्ह चार्ज डेव्हलप होते. हा चार्ज रिंगसोबत रेझोनेट करते म्हणजे रिंगमध्ये एक रेझोनन्स इफेक्ट प्रेझेंट असते. परत बेन्झीन रिंगचा जो प्रत्येक कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असते. sp2 हायब्रिडाइज असल्यामुळे आणि रेझोनन्स इफेक्ट असल्यामुळे जो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याच्याकडे हॅलोअरिन्सची रिॲक्टिव्हिटी खूप कमी असते. पण जर प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल ॲट ऑर्थो किंवा पॅरा पोझिशन, म्हणजे ही झाली ऑर्थो पोझिशन. ऑर्थो पोझिशनवर किंवा पॅरा पोझिशनवर जर एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर हॅलोअरिन्स न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन शो करतात. हे लक्षात ठेवावं लागेल. यावर एंट्रान्समध्ये MCQs असू शकतात. यानंतर जी फायनल रिॲक्शन आहे ती बघूया. रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन.
तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स 4 प्रकारच्या शो करते. एक हॅलोजिनेशन, मग नायट्रेशन, त्यानंतर सल्फोनेशन आणि त्यानंतर फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन मध्ये पण 2 रिॲक्शन्स येतात. एक असते फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि एक फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. तर हा एक कंप्लीट फ्लो चार्ट झाला जो रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्सच्या अंडर येते. म्हणजे आपण म्हणू शकतो की रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स आपल्याला 3 प्रकारच्या रिॲक्शन्स शिकायचे आहे. मग त्या 3 मेजर ग्रुप्सच्या अंडर कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स येतात ते या स्लाइडवर मी दाखवलेलं आहे. यानंतर आपण 1 बाय 1 सर्व रिॲक्शन्स बघूया. तर सर्वात पहिले आपण हॅलोअरिनची रिॲक्शन मेटल्स सोबत बघू, वुड्स फिटिंग रिॲक्शन. तर वुड्स फिटिंग रिॲक्शन मध्ये आपण अराइल हॅलाइड घेणार आहे प्लस त्याला अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट करू इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम आणि ड्राय इथर. तेव्हा आपल्याला एक सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळेल. एक हे एक्झाम्पलनी समजून घेऊया. अराइल हॅलाइड सपोज मी घेतला क्लोरोबेन्झीन प्लस अल्किल हॅलाइड मी घेते मिथाइल क्लोराइड. याला मी ट्रीट करते सोडियम सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तेव्हा मला सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळेल. सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे एखादा हायड्रोजन ॲटम याच ॲरोमॅटिक कंपाऊंड मधला जो सबस्टिट्यूट होईल दिस क्लोरीन सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळेल. सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे या ॲरोमॅटिक कंपाऊंडवर एखादा अल्किल ग्रुप येऊन ॲड होईल किंवा इथला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होईल आणि एखादा दुसरा ग्रुप येऊन अटॅच होईल. त्याला आपण सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं. इथे तयार झालेला कंपाऊंड आहे CH3. हा कंपाऊंड मी असं म्हणू शकतो की इथे जो हायड्रोजन ॲटम होता तो या क्लोरीन ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करून हायड्रोजन क्लोराइड बनून निघाला आणि हा मिथाइल ग्रुप इथे येऊन अटॅच झाला. तर हा माझा सबस्टिट्यूटेड कंपाऊंड इथे तयार झाला. याला आपण म्हटलं वुड्स फिटिंग रिॲक्शन. यानंतर फिटिंग रिॲक्शन काय असते ते बघूया. जेव्हा अराइल हॅलाइड प्लस एखादा दुसरा अराइल हॅलाइड आपण सोडियमच्या प्रेझेन्समध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट करू तेव्हा बायफिनाइल फॉर्म होईल. फॉर एक्झाम्पल मी घेतला क्लोरीन, हा झाला क्लोरोबेन्झीन. याचेच 2 मॉलिक्युल्स घेतले प्लस मी ट्रीट करत आहे सोडियमला इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तेव्हा जे 2 इथे क्लोरीनचे ॲटम्स प्रेझेंट आहे, एक ॲटम फ्रॉम 1 इथे माझ्याजवळ 2 क्लोरोबेन्झीन्स आहेत तर 2 क्लोरीनचे ॲटम्स प्रेझेंट आहे. 2 क्लोरीनचे ॲटम्स 2 सोडियमच्या ॲटम्स सोबत कंबाईन होऊन सोडियम क्लोराइड फॉर्म करतील आणि जे 2 बेन्झीन ग्रुप्स माझ्याजवळ राहिले आहे म्हणजे बेन्झीन रिंग्स माझ्याजवळ उरलेले आहेत त्या एकमेकांसोबत बॉन्ड फॉर्म करून बायफिनाइल तयार करेल. तर ते कसं ते बघूया. हा झाला बायफिनाइलचा स्ट्रक्चर प्लस 2 मॉलिक्युल्स मला मिळाले सोडियम क्लोराइडचे. तर ही झाली फिटिंग रिॲक्शन. आणि या अगोदर जी होती ती होती वुड्स फिटिंग रिॲक्शन. त्या रिॲक्शन मध्ये आपण एक अल्काइल हॅलाइड घेतला आणि एक अराइल हॅलाइड घेतला. या रिॲक्शन मध्ये आपण दोन्ही अराइल हॅलाइड्सच घेतलेले आहेत आणि जो प्रोडक्ट आहे तो प्रत्येक वेळेस बायफिनाइलच तयार होणार आहे. तर यानंतर आपण बघूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अराइल हॅलाइड्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण बघितलं होतं 4 रिॲक्शन्स आहेत. सर्वात आधी आपण हॅलोजिनेशन बघूया. तर हॅलोजिनेशन रिॲक्शन आपण बघूया. मी इथे घेईल सर्वात पहिले एक अराइल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल मी घेत आहे क्लोरोबेन्झीन. मी याला ट्रीट करणार आहे एक हॅलोजन सोबत. परत मी क्लोरीन सोबत ट्रीट करते. यावेळेस माझा जो रिएजंट राहील किंवा कॅटॅलिस्ट राहील तो राहील आयरन क्लोराइड अनहायड्रस FeCl3. तर अशा वेळेस मला प्रोडक्ट मिळणार आहे. हा तर माझा ओरिजिनल कंपाऊंड झाला. ही रिॲक्शन झाल्यामुळे मला एक क्लोरीन ॲटम ऑर्थो पोझिशनवर मिळेल अटॅच झालेला आणि एक कंपाऊंड असा मिळेल ज्यात क्लोरीन ॲटम पॅरा पोझिशनवर अटॅच झालेला असेल. तर हे 2 प्रोडक्ट्स जे आहे हे तयार झाले बाय हॅलोजिनेशन. आपण हॅलोजिनेशन करताना एक अराइल हॅलाइड घेतला, त्याला हॅलोजन सोबत ट्रीट केलं इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. आपल्याला असं मिळालं की तो हॅलोजन ॲटम एक वेळा ऑर्थो पोझिशनवर अटॅच झाला आहे ओरिजिनल कंपाऊंडच्या आणि एक वेळा पॅरा पोझिशनवर अटॅच झालेला आहे. ही झाली सिंपल ट्रिक हॅलोजिनेशनला लक्षात ठेवायची. यानंतर आपण नायट्रेशन बघूया. या रिॲक्शन मध्ये सुद्धा पहिले आपण एक अराइल हॅलाइड घेऊ.
फॉर एक्झाम्पल आपण ब्रोमोबेन्झीन घेतला. ब्रोमोबेन्झीनला आपण ट्रीट करूया कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत म्हणजे HNO3 सोबत इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. तर या रिॲक्शन मध्ये पण आपल्याला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर NO2 ग्रुप अटॅच झालेला दिसेल. म्हणजे प्रोडक्ट जे मिळणार आहे ते आहे ब्रोमीन ॲटम जसा तसा राहील. एक वेळा ऑर्थो ग्रुपवर ऑर्थो पोझिशनवर NO2 ग्रुप लागेल आणि एक वेळा पॅरा पोझिशनवर NO2 ग्रुप अटॅच होईल. हे झाले माझे प्रोडक्ट्स बाय नायट्रेशन रिॲक्शन. यानंतर सल्फोनेशन. सल्फोनेशन करताना परत आपण एक अराइल हॅलाइड घेऊया. फॉर एक्झाम्पल मी क्लोरोबेन्झीन घेतला. याला मी ट्रीट करणार आहे फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड सोबत म्हणजे H2SO4 फ्युमिंग. तर मला प्रोडक्ट मिळेल SO3H. SO3H ग्रुप जो आहे एक वेळा ऑर्थो पोझिशनवर अटॅच होईल आणि एक वेळा पॅरा पोझिशनवर. तर हा झाला क्लोरीन ॲटम जसा तसा. एक वेळा हा ग्रुप SO3H ऑर्थोवर अटॅच झाला आणि एक वेळा पॅरावर. तर हे दोन कंपाऊंड्स जे आहेत हे मला मिळाले ॲज अ प्रोडक्ट. हा झाला 1 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि हा झाला 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हे झालं सल्फोनेशनची रिॲक्शन. यानंतर आपण बघूया फ्रीडल क्राफ्ट अल्काइलेशन. मी आधी पण सांगितलं होतं फ्रीडल क्राफ्ट मध्ये दोन रिॲक्शन्स आहेत, एक असाइलेशन आणि एक अल्काइलेशन. आधी अल्काइलेशन बघूया. यामध्ये पण आपण पहिले एक अराइल हॅलाइड घेतला प्लस त्याला एका अल्किल हॅलाइड सोबत ट्रीट केलं. मी इथे मिथाइल क्लोराइड घेत आहे. तर याला मी ट्रीट करणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3 म्हणजे ॲल्युमिनियम क्लोराइड. आता ही रिॲक्शन अशी प्रोसीड होईल की बेन्झीन रिंगवर जो एक हायड्रोजन ॲटम आहे, एक ऑर्थो पोझिशनवरचा आणि एक पॅरा पोझिशनवरचा, हा हायड्रोजन ॲटम क्लोरीन ॲटमसोबत बॉन्ड तयार करून रिमूव्ह होईल आणि या ठिकाणी जो अल्काइल ग्रुप आहे तो येऊन अटॅच होईल. एक वेळा आपल्याला ऑर्थो प्रोडक्ट मिळेल आणि एक वेळा आपल्याला पॅरा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे जो कंपाऊंड आहे आधी ओरिजिनली तो स्ट्रक्चर ड्रॉ करायचा, एक वेळा अल्किल ग्रुप ऑर्थो पोझिशनवर अटॅच करायचा आणि एक वेळा अल्किल ग्रुप पॅरा पोझिशनवर अटॅच करायचा. तर ही झाली रिॲक्शन अल्काइलेशन, फ्रीडल क्राफ्ट्स अल्काइलेशन. यानंतर आपण बघूया फ्रीडल क्राफ्ट्स असाइलेशन. या रिॲक्शन मध्ये सेम रिएजंट आहे म्हणजे कॅटलिस्ट आपण सेम यूज करत आहे, पण आधी आपण अल्किल हॅलाइड घेतला होता, या वेळेत आपण असाइल ग्रुप घेऊया. म्हणजे मी इथे घेतला एक अराइल हॅलाइड प्लस यावेळेस मी घेत आहे CH3C डबल बॉन्ड O डॅश Cl इन द प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3 म्हणजे ॲल्युमिनियम क्लोराइड. रिॲक्शन परत तशीच होईल. एक वेळा क्लोरीन ॲटम ऑर्थो पोझिशनवरच्या हायड्रोजन ॲटम सोबत बॉन्ड तयार करेल आणि उरलेला जो ग्रुप आहे असाइल ग्रुप तो या ठिकाणी येऊन अटॅच होईल आणि एक वेळा असाइल ग्रुप पॅरा पोझिशनवर जाऊन अटॅच होईल आणि पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करेल. तर दोन प्रोडक्ट्स तयार होणार आहे. पहिले तर आपला ओरिजिनल कंपाऊंड ड्रॉ करायचा आणि एक वेळा C डबल बॉन्ड O CH3 हा ऑर्थो पोझिशनवर अटॅच करायचा आणि एक वेळा पॅरा पोझिशनवर. तर ही झाली फ्रीडल क्राफ्ट्स असाइलेशनची रिॲक्शन. बस इथेच आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मधल्या सर्व रिॲक्शन्स संपलेल्या आहे. यानंतर आपण पुढल्या चॅप्टर्सच्या रिॲक्शन्स डिस्कस करूया.